श्री स्वामी समर्थ. तुळ राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर बघा, हा आठवडा तुमच्यासाठी नेमका काय घेऊन येतोय? नशीब साथ देणार का, की थोडा संघर्ष करावा लागणार? कामात प्रगती होईल का, की संयम राखून पुढे जावं लागेल? तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार का, की अजून थोडी वाट पाहावी लागणार? कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल का, की काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल? आरोग्याच्या बाबतीत तुम्ही थोडे सावध राहायला हवं का, की सगळं सुरळीत चालणार आहे? आर्थिक बाबतीत खर्च वाढतील का, की एखादा अनपेक्षित फायदा होईल? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का, की काही गैरसमज निर्माण होतील? कौटुंबिक वातावरण आनंदी राहील का, की काही जबाबदाऱ्या तुमच्यासमोर आव्हान बनून उभ्या राहतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हा आठवडा तुम्हाला नवीन संधी देणार आहे का, की संयम आणि धीराची परीक्षा घेणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तुमचा संपूर्ण आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आरोग्य. तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्याच्या बाबतीत थोडा सावध राहण्याचा आहे बरं का. सुरुवातीला सगळं ठीक वाटेल, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसं थोडा थकवा, आळस जाणवू शकतो. कामाचा ताण जास्त घेतलात तर डोकेदुखी, पाठदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे चल अजून थोडं काम करू असं म्हणत स्वतःला जास्त त्रास देऊ नका. आहारावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बाहेरचं तेलकट, मसालेदार खाणं शक्यतो टाळा. वेळेवर जेवण करा, पाणी भरपूर प्या, झोप पूर्ण घ्या. उशिरापर्यंत मोबाईल वापरणं थोडं कमी करा. ध्यानधारणा, प्राणायाम किंवा साधं चालणेसुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव जास्त जाणवत असेल तर कोणाशी तरी मन मोकळं करा. घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. लहान सहान गोष्टींचं टेन्शन घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारताना दिसेल, त्यामुळे सुरुवातीला काळजी घेतली तर पुढे सगळं सुरळीत होईल. कौटुंबिक जीवन. घरच्यांबाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान आणि आनंददायी ठरणार आहे. घरात एखादा छोटा समारंभ, पूजा किंवा गोड प्रसंग घडू शकतो. त्यामुळे घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. सगळे मिळून वेळ घालवाल, हसाल, खेळाल आणि जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. भावंडांशी एखादा छोटासा वाद झाला असेल तर तो मिटवण्याची हीच योग्य वेळ आहे. घरात नवीन वस्तू खरेदी, सजावट किंवा एखादं नवं काम सुरू करण्याचा विचार करू शकता. जोडीदार आणि कुटुंबियांशी संवाद चांगला ठेवलात तर वातावरण अजून आनंदी राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी घरात येण्याची शक्यता आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत करा आणि पुढे जा असा मेसेज देणारा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष लागत नाही असं वाटू शकतं. मोबाईल, सोशल मीडिया यामुळे विचलित होण्याची शक्यता आहे. पण एकदा का तुम्ही मन लावून बसलात की काम झटपट पूर्ण होईल. टाइम टेबल बनवा आणि त्याचं काटेकोरपणे पालन करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अजून जास्त फोकस ठेवायला हवा. शिक्षकांचा सल्ला घ्या. नोट्स व्यवस्थित ठेवा. ज्यांना परदेशात शिक्षणाची इच्छा आहे त्यांना काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. अभ्यासात सातत्य ठेवलत तर आठवड्याच्या शेवटी स्वतःचं समाधान मिळेल. आज नाही तर उद्या असं न करता आजपासूनच सुरुवात करा. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा थोडा मिश्र अनुभव देणारा आहे. ऑफिसमध्ये कधी काम सुरळीत होईल तर कधी अचानक अडचणी येतील. त्यामुळे शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. सहकाऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा शांतपणे आपलं काम करणं फायदेशीर ठरेल. वरिष्ठांकडून लगेच कौतुक मिळेलच असं नाही, पण त्यामुळे निराश होऊ नका. तुमचं काम प्रामाणिकपणे करत रहा. आठवड्याच्या मध्यावर एखादी चांगली संधी किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा फायदेशीर ठरू शकतो. नवीन डील, नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. पण गुंतवणूक करताना घाई करू नका. कागदपत्र नीट तपासा. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास मोठं नुकसान टाळता येईल. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा काळजी घेण्याचा आहे बरं का. खर्च वाढू शकतो, विशेषतः घरगुती गरजा, आरोग्य किंवा अचानक येणाऱ्या खर्चामुळे. त्यामुळे चल नंतर बघू असं न करता थोडं प्लॅनिंग करून खर्च करा. जुने थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटासा आर्थिक लाभ होऊ शकतो. बचतीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पैसे वाचवले तर पुढे मोठा फायदा होईल.
एखाद्या नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडं थांबा आणि नीट विचार करूनच निर्णय घ्या. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा नाजूक पण सुधारण्यासारखा आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे राग न करता शांतपणे बोलणं खूप गरजेचं आहे. जुन्या गोष्टी काढून वाद वाढवू नका. तू असं केलंस, तू तसं केलंस असं न म्हणता आपण पुढे काय करू शकतो यावर लक्ष द्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराला वेळ द्या. त्यांच्या भावना समजून घ्या. एखादा छोटासा सरप्राईज, एकत्र बाहेर फिरायला जाणे या गोष्टी नातं अधिक मजबूत करतील. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्यासोबत वेळ घालवलात तर नात्यातील गोडवा वाढेल. आठवड्याच्या शेवटी नात्यातील तणाव कमी होऊन आनंद वाढताना दिसेल. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढउतारांचा पण शिकवून देणारा आहे. काही गोष्टी मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल. आरोग्य, पैसा आणि नातेसंबंध या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे क्षमता आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. शांत रहा. विचार करून पाऊल टाका. कुटुंब आणि जवळच्या लोकांचा आधार तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधान आणि थोडा आनंद मिळेल. त्यामुळे सुरुवातीचे दिवस जरी थोडे कठीण वाटले तरी शेवट गोड असेल. सकारात्मक रहा आणि पुढे चालत रहा. यश तुमचंच आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.